जे कार्यरत सातत्याने जे कार्यरत अध्यक्ष म्हणून पाहिजे होते किंवा कार्यकारिणी गठीत व्हायला पाहिजे होती, तर तो दिवस मात्र आज आलेला आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कार्यकारिणी गठीत होत आहे. कारण नागपूरमध्ये जे 6ही विधानसभा आहेत, या 6ही विधानसभामध्ये जसं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य आणि दक्षिण पश्चिम 6ही विधानसभेमध्ये कार्य करणारे आपल्या कमिट्या हव्यात. आणि कमिट्या 6ही विधानसभेमध्ये जर असेल तर पूर्ण विधानसभेमध्ये नागरिकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या आपण पक्षातर्फे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कशा सोडवता येईल यासाठी, नागरिकांच्या अडचणी ऐकण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आणि तत्पर असेल. यासाठी आपण दक्षिण विधानसभेमध्ये आमच्या नागरिकांवरती जे काही अन्याय होत असेल, प्रशासन व्यवस्थेतर्फे अडचणी सोडवल्या जात नसेल किंवा शासनातर्फे जे आहे आमच्या नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या जात नसेल, म्हणून यासाठी जे आहे दक्षिण विधानसभेतून आपण जे आहे आजची कार्यकारिणी गठन बैठक जी आहे आज झालेली आहे, ज्या माध्यमातून आज आपल्याला शहराचे अध्यक्ष माननीय मंगेशदादा वानखेडे हेही उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे शहराचे सल्लागार माननीय दिनकरजी वाघोरे साहेब हे सुद्धा आपल्याला लाभलेले आहेत. आज आपण बघतोय दक्षिण पश्चिम मधून बरेच आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. संघटितपणे एकोपा दाखवलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला दक्षिण विधानसभेमधून आपल्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे काही आमच्या सामान्य नागरिकांवरती अन्याय होत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज दक्षिण विधानसभेची कार्यकारिणी गठन करून या प्रशासन व्यवस्थेला आणि त्या विषमतावादी शासन व्यवस्थेला आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि आमच्या नागरिकांच्या अडचणी कशा सोडवता येईल यासाठी आम्ही काय प्रयत्न करणार आहोत. म्हणून ही कमिटी वंचित बहुजन आघाडी दक्षिण विधानसभा कमिटी आपण गठन करतो आहे. आणि इथून आपली जी आहे वाटचाल सुरू होणार आहे. येणाऱ्या 4 वर्षामध्ये सुद्धा आमचा आमदार इथे निर्माण झाला पाहिजे, तयार झाला पाहिजे. आमदारकीसाठी आपल्याला इथून तयारीला लागायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे लोकसभेची तयारी करायची आहे आणि महानगरपालिकेची सुद्धा तयारी करायची आहे. तर आपल्याला ही लागवड किंवा आपली जे काही या शेतीची जडणघडण जे काही आपल्याला नांगरणी वखरणी करायची आहे, ही आतापासून जे 4 वर्ष बाकी आहे, या 4 वर्षामध्ये आपल्याला जे आहे अशी सुपीक जमीन बनवायची आहे की तिथे आता जो काही रिझल्ट भेटला, जो आम्हाला अपेक्षित नव्हता, या रिझल्टला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये जे आहे परिवर्तित करून येणाऱ्या 4 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा जे आहे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा इथे फडकला पाहिजे, एवढा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून केवळ एकटा दुकटा कोणी करू शकणार नाही. यासाठी इथल्या जनतेची गरज आहे, इथल्या नागरिकांची, इथल्या क्रांतिकारी बांधवांची आणि भगिनींची गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, वेळ कशी असू द्या, वेळ कठीण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, घाबरू नका. बिलकुल जे आहे कणखरपणे उभे राहा. तुमच्यावरती कोणी खाव घालणार नाही एवढं लक्षात ठेवा. परंतु यासाठी आपल्याला जे आहे कणखरपणे उभे राहावं लागेल. घाबरण्याची गरज नाही. जो होगा तो देखा जाएगा. आपण या कोपमध्ये नाही आहोत एवढं लक्षात ठेवा.
यांना करू द्या. बीजेपी काँग्रेस इथल्या जे व्यवस्थेला जे काही करायचं आहे त्यांना करू द्या. परंतु मात्र जे आपल्याला करायचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वामी पेरियार, शिवाजी महाराज, महात्मा फुले जे जे आपले क्रांतिकारी महापुरुष आहेत यांनी जे काही आपल्याला जे आहे विचाराचं जे काही दूध दिलेलं आहे हे आपण मात्र त्यात घेऊन आपल्याला गुरगुरायचं आहे एवढं लक्षात घ्या. म्हणून आजची मीटिंग ही त्यासाठीच आहे. आम्हाला दलालीची भूमिका घ्यायची नाहीये. आम्हाला जे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जे आहे समूहाला आपल्या मानवांना न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी आजची कार्यकारिणीची गठन दक्षिण विधानसभेची जी आहे आज होते आहे आणि आपण याचे साक्षीदार आहात. आपणास विनंती आहे की आपण या बैठकीनंतर नक्कीच तुम्ही जे आहे सातत्याने तुम्ही साथ द्याल हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.